Today I want to remind you that though I am speaking in Marathi, you can understand me in your language by changing subtitle setting on your device. Do on auto translate mode so you can understand me very well. नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? माझ्या चुकारकाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. माझं दुसरं पण चॅनल आहे टेस्टी डिशेस म्हणून. त्याच्यावर तुम्ही व्हिजिट केलं का? व्हिजिट केलं नसेल तर नक्की व्हिजिट करा आणि माझं ते चॅनल सबस्क्राईब पण करा. ते फक्त कुकिंग रेसिपीसाठीच आहेत. ॲक्च्युली ते हिंदीमधून आहे चॅनल, तर ते सुद्धा तुम्ही नक्की जरूर बघा. शिवाय तुम्ही मला व्हॉट्सअपवर पण फॉलो करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आज देते. लिंकवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट माझं व्हॉट्सअपचं चॅनल ओपन होईल. तर तुम्ही जस्ट फॉलो हा ऑप्शन क्लिक करायचा आहे. मग तुम्हाला डेली ॲक्टिव्हिटीज त्याच्यावर दिसून येतील. त्या तुम्ही एन्जॉय करा. कदाचित त्या ॲक्टिव्हिटीज मी यूट्यूबच्या चॅनलवर टाकत नसेन, तर त्या व्हॉट्सअपच्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच चेक करता येतील. त्यासाठी तुम्ही फॉलो बटन हे नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला नेहमी त्या ॲक्टिव्हिटीजची नोटिफिकेशनसुद्धा मिळेल. तर आजचा नाश्ता मी चहा पोहे असाच केला आणि आता मला उसळ आणि पोळी करायची आहे. कारण माझ्या मुलाच्या शाळेत आज उसळ आणि पोळी किंवा पोळी आणि भाजी असं डब्यात द्यायला सांगितले. तो वाटाणे वगैरे काही खात नाही, पण मी आज ट्राय करणार आहे. तो भाजीसुद्धा कुठली खात नाही, तरीसुद्धा आज मी त्याच्या डब्यात देणारच आहे. इतर मुलांच्या सोबत किंवा बाईंच्या धाकानी तरी तो खाईल अशी माझी इच्छा आहे आणि त्यांनी केलं तर खूपच बरं होईल ते. तर मग मी आज वाटाण्याची उसळ करते, अगदी साध्या सिंपल पद्धतीने. वाटण वगैरे काही इथं मी वापरणार नाही आहे. तर वाटण न वापरतासुद्धा तुम्ही किती चांगली उसळ करू शकता तुम्हाला हे दाखवते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. त्याच्यात मी थोडंसं खोबरं घातलेलं आहे, कारण नीट मिक्स होण्यासाठी. कांदा, टोमॅटो वगैरे, बटाटा असं वेगवेगळं वाटणार नाही. आता कुकरच्या 2 शिट्ट्या काढल्या की झाली उसळ. तोपर्यंत थोड्याफार पोळ्या आहेत त्या करून घेते. पोळ्या मी अशाच हातानेच उचलत असते तव्यावर असताना. मला ती आता सवय पण झालेलीच आहे. मी तर रुमाली घडीची पोळी करते. रुमाली घडीची पोळी करता करता मला एक कविता सुचली, तर ती पण मी कधीतरी तुम्हाला शेअर करीन या चॅनलवर, किंवा मी माझ्या व्हॉट्सअपच्या चॅनलवर शेअर करीन. पण त्याचा रिप्लाय जरूर द्या की तुम्हाला कशी वाटली ते. मी अशा मीडियम साईजच्याच पोळ्या करते, त्या बराबर होतातसुद्धा. फुलका तसंही मला नीट जमत नाहीच आहे बघा, फुगतसुद्धा नाही आहे नीट, काय माहिती. त्यापेक्षा पोळीच बरी तव्यावरची. पोळ्या करेपर्यंत आता कुकरमधली वाफसुद्धा बाहेर निघाली. तर हे बघा, उसळ मस्त झाली आहे, शिजली आहे पण छानपैकी. तर ही माझ्या मुलासाठी मी काढून घेते. अशा प्रकारे काही उसळी तुम्ही वाटण न करतासुद्धा करू शकता. वाटण करायला वेळ नसेल तर ही ट्रिक नक्की वापरा. तर आता मी मुलाला शाळेत सोडून आली आहे आणि आता मी पण जेवून घेते. तोपर्यंत पिक्चर बघते. मी माझ्या मुलाला घेतलं शाळेतून आणि आता आम्ही आलो आहे बाजूच्या एका गार्डनमध्ये. तर हे गार्डन चालू असतं म्हणून मग मी इथं घेऊन आले त्याला. पहिल्यांदाच आलो आहे आम्ही इथे. खूप छान आहे हे सुद्धा गार्डन, मोठंसुद्धा आहे. वावरायला पण खूप जागा आहे मोठी आणि स्वच्छसुद्धा आहे. म्हणून आम्ही इथे जरा 1 तासभर बसलो इथे. जास्त गर्दी पण नाही आहे या गार्डनमध्ये आणि भरपूर झाडंसुद्धा आहेत, त्यामुळे छान वाटतं. लहान मुलांना गार्डनमध्ये खेळायला मिळणं गरजेचं आहे आता, नाहीतर गार्डनमध्ये सुद्धा भरपूर गर्दी असते वगैरे, तर मुलांना खेळायलासुद्धा जागा नसते. गार्डनमध्ये वेगळी जागा पण असते, तिथे घसरगुंडी, झोपाळा वगैरे ते सगळं असतं. पण त्याशिवाय हे गवतावर खेळणं किंवा गवताचा स्पर्श अनुभवणं ही काही वेगळीच मजा आहे, वेगळाच आनंद आहे. तर तो सुद्धा आनंद लहान मुलांना घेऊ द्यायचा आणि नेहमी खेळायला खेळणीच पाहिजेत हे काही जरुरी नाही आहे. तर त्यांनी असं धावलं पाहिजे, बागडलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे. मी माझं बालपण खूप छान अनुभवलं आहे. माझं बालपण सगळं गावात गेलं, त्यामुळे प्रदूषणरहित हवा किंवा प्रदूषणरहित सगळं वातावरण असं मी अनुभवलं आहे. फुलझाडं, फळझाडं याच्यातून आम्ही बागडायचो. फणस व आंबा या झाडांवर सुद्धा चढायचो. नारळ पोफळीच्या बागा होत्या. तर इतकं मस्त बालपण गेलेलं आहे की आत्ताच्या मुलांच्या बाबतीत
खूप वाईट वाटतं की त्यांना धड खेळायला सुद्धा जागा नसते. खेळण्यासाठी जी जागा मिळेल ती वापरावी लागते. मोठ्यांसारखी ॲडजस्टमेंट करावी लागते. आत्ताच्या वयापासूनच खूपच वेगळा अनुभव आहे हा लहान मुलांसाठी आणि आपण हे असं बघतो त्यामुळे आपल्याला सुद्धा हा अनुभव वेगळाच वाटतो. गार्डनमधलं एन्जॉय करून झालं आहे आमचं आणि आता आम्ही घरी आलो. तर घरी आल्यावर चुकारकामं काही चुकत नाहीत. तर मी आत्ता बनवते आहे पिठलं. तर पिठलं मी कशा प्रकारे बनवते त्याप्रमाणेच तुम्ही बनवता का हे मला नक्की सांगा. तर मी आधी फोडणी टाकून घेतली आहे कांदा टोमॅटो अशी आणि हे बेसन घेतलं आहे. तर बेसनमध्ये हिंग टाकलं आहे, हळद, लाल मसाला आणि मीठ सगळं मिक्स करून त्यात पाणी घालून घ्यायचं आणि अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाहीत. नीट मिक्स करून घ्यायचं, घोळून घ्यायचं. हे बघा आता मी हे डायरेक्ट या कांदा टोमॅटोच्या मिश्रणात टाकते. तेवढंच पाणी घेतलं आहे. परत जेवढे कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्हाला पातळ किंवा जाड त्याप्रमाणे तुम्ही पाणी मिसळत जा. शिवाय जेवढी क्वांटिटी हवी आहे त्याप्रमाणे. थोड्याशा गुठळ्या वगैरे झालेल्या असतील तर परत त्या मोडून घ्या नीट ढवळून. परत पाणी टाकल्यावर थोड्याशा गुठळ्या तयार होतात सुद्धा. 10 मिनटं शिजू द्या आणि त्यानंतर हे बघा आता हे मस्त झालं आहे. त्याच्यात कोथिंबीर टाकते आणि मग परत 5 मिनटं जरा शिजत ठेवते आणि हे मी आता भाकरी, चटणी, कांदा याच्यासोबत खायला घेते. खूप मस्त लागतं, तुम्ही पण करून बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमी तेलात पण वाटण न वापरता वाटाण्याची उसळ आणि नेहमीसारखं पिवळं न करता नारंगी पण तिखट असं पिठलं. तर तुम्ही पण नक्की करून बघा याप्रमाणे. हे आहे पुढच्या व्हिडिओसाठी. तर पुढचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.